सर्वांना मानाचं जय शिवराय. काय चाललं आहे महाराष्ट्रात? काय चाललं आहे? या सरकारविरोधात जर तुम्हाला लढायचं असेल, एक होऊन लढा ना. वेगवेगळी नावं, वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळी लोक एकाच ठिकाणी थोड्याशा अंतरावर 3 वेगवेगळ्या वेळी 3 संघटना मराठी विषयावर कार्यक्रम घेत आहेत, लोकांना आवाहन करत आहेत एकत्र या म्हणून. कसे लोक एकत्र येतील? तुम्हाला नक्की मराठीविषयी काम करायचं आहे का, की स्वतःची प्रसिद्धी करायची आहे? जर तुम्हाला खरोखरच तळमळ असेल मराठीविषयी तर तुम्ही सर्व एक व्हाल. कुठल्याही संघटनेच्या खाली नाही, कुठल्याही नावाखाली नाही, फक्त मराठी म्हणून हाक द्या, सगळे येतील, जिद्दीला पेटतील. पण हे असं कोण वेगळंच काहीतरी राबवतो आहे, कोण वेगळंच काहीतरी राबवतो आहे, कोण वेगळंच काहीतरी नाव हे करतो आहे. कशासाठी? यामुळेच तर सरकारला फावतं आहे, यामुळेच तर परकीय आक्रमण होत आहेत. लक्षात येत नाही आहे का? जर उद्देश एकच असेल, हेतू एकच असेल तर एकत्र या ना. सर्वसामान्य माणसांनो, कार्यकर्त्यांनो, वेगवेगळ्या संघटनातल्या कार्यकर्त्यांनो, एकत्र या ना. हां, उणीधुनी बाजूला ठेवा ना, आपला मीपणा बाजूला ठेवा ना, अहंकार बाजूला ठेवा ना. मराठीसाठी तुम्हाला एकत्र येता येत नाही? शिवरायांनी काय केलं होतं? हेच केलं होतं ना. 12 बलुतेदार, 18 पगड जाती एकत्र आणून स्वराज्य निर्माण केलं ना. जर त्यावेळी हे 12 बलुतेदार, 18 पगड जाती म्हणाले असते, नाही आम्ही नाही एकत्र येणार, झालं असतं का स्वराज्य? नसतं ना. मग आज काय? प्रत्येकजण आपल्या प्रसिद्धीसाठी, आपल्या नावासाठी, आपल्या इगोपायी, अहंकारापायी या मराठीचं वाटोळं करतो आहे. आपल्याला आपल्यातल्याच बांडगुळांना आधी ठेचायला हवं, मग परकीयांचं बघू. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी मराठी.